घरात पैसे वाचवण्यासाठी काय करू नये यासाठी सोपे उपाय। संध्याकाळी लक्ष्मी यायच्या वेळी बोटे मोडणे, सतत पायाची तिडी घालणे, रात्रीची भांडी सकाळपर्यंत तशीच ठेवणे, सकाळी उठल्यावर आरशात बघणे, सकाळी उठल्यावर स्वतःचीच सावली बघणे। दीप अमावस्या दिवशी या गोष्टी नक्की करा। दीप अमावस्या म्हणजे दिव्यांची अमावस्या। या दिवशी घरातील दिव्यांची पूजा केली जाते। दीप अमावस्येला पाण्यात हळद, मीठ टाकून फरशी पुसली जाते। घरातले सगळे दिवे घासून स्वच्छ करा व त्यांची पूजा करा। उंबरठ्यावर हळदीचे लेपन व पूजा नक्की करा। घरात कापूर आणि लवंग नक्की जाळा। या महत्त्वाच्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा। अन्न नेहमी पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून घ्यावे। चप्पल आणि शूज घालताना अन्न खाऊ नये। दक्षिणेकडे पाय करून झोपू नका। असे केल्याने वय आणि धन दोन्ही नष्ट होतात। सकाळी तोंड धुतल्याशिवाय पाणी किंवा चहा पिऊ नका। उष्ट हाताने किंवा पायांनी गाय, ब्राह्मण यांना कधीही स्पर्श करू नये। दरवाजामागे किल्ला, कॅलेंडर नसावे। मुख्य दरवाजामागे किल्ला, कॅलेंडर लावू नये, कारण दरवाजातून शुभ ऊर्जा प्रवेश करत असते। बऱ्याच घरामध्ये दरवाजामागे झाडू, किल्ला, कपडे, कॅलेंडर, देवाचे फोटो लावलेले असतात। हे चुकीचे आहे। यामुळे अशुभ ऊर्जा प्रवाहित होते। एक छोटासा उपाय आपल्या जीवनाला सुखी बनवेल। आपल्या घरामध्ये सतत आनंदी वातावरण राहावे, भांडणे होऊ नये म्हणून हा उपाय करून घरातल्या कोणीही करावा। उजव्या हातात तांदूळ घ्या, त्यावरती थोडे कुंकू घ्या। हे तांदूळ सूर्याला दाखवून डोळे बंद करून ओम सूर्याय नमः या मंत्राचा जप 11 वेळा करा। हे तांदूळ एका पाण्यामध्ये टाकून हे पाणी घरामध्ये संपूर्ण शिंपडा। घरातील भांडणे बंद होतील, कर्ज कमी होईल, रोगराई, अनेक खराब शक्ती नष्ट होतील आणि संपूर्ण कुटुंबावर देवाची कृपा राहील। 7 दिवस हा उपाय करून बघा, तुम्हाला नक्कीच उत्तम अनुभव मिळेल। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।